ऑर्गॅनिक फार्म शेती म्हणजे त्यांचं मार्गदर्शन. तर मित्रा मला सांग, तुझं नाव काय? श्रीकांत गंगाधर कोकरे. तर मी तुमच्या वडिलांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केलाय. म्हणजे तुमच्या सोबत असतात ना. शेळी पालन व्यवसाय कधी सुरू केला? हे 6 महिने झाले. 6 महिने. तर तर मला सांगा, आपल्याकडे आता किती शेळ्या आता? 150 आता. तर मग या 150 शेळ्याचं संगोपन हे करतात का? तर शेतकरी मित्रांनो, यांचे पालन व्यवसाय त्यांनी सांगलं, त्यांचे खास गरजेतली माणसं आहेत, त्यांचा कोणी होऊ शकता असं त्यांनी आपल्याला सांगलेलं आहे. तर मला तुम्ही सांगा, या शेळी आता किती शेळ्या हात आहे? 150 हातात. आणि किल्ले किती हात एकंदरीत? 25 किल्ले हात. तर मग तुम्ही दोघं मिळून हे सगळं पाहत आहे की नाही? तर मग जे शेळ्या हात इथं आल्यावर म्हणजे किती गाभण होत्या आणि किती इलेल्या अंड्या होत्या? आणल्या होत्या 25 किल्लेल्या आणल्या होत्या. त्याच्यातले काही पिल्ले गाबळल्या, काही शेळ्या. काही शेळ्या रोगा म्हणजे पिल्ले मेले, काही गाभण होत्या. तर कुठून एखाद्या बाजारातून आणल्या की टप्प्याटप्प्याने आणल्या? टप्प्याटप्प्याने बाजारातून आणलेल्या. कोण्या बाजारातून? या वारंगा, बोटा, बाळापूर, वसमत, पुन्हा उमरखेड. तर मग आता आपल्याकडे नियोजन कसं करताय शेळ्यांचं? सकाळी 9ला सोडता. सकाळी 9ला सोडता. 12 वाजता पाण्यावर आणता. शेवट 2ला आणतो. 2ला आणलं की भाकर 3ला सोडतो. कुटार बिटार टाकता का? खुराक, मेथी घास, मक्का. मेथी घास वगैरे का? मेथी घास, मक्का, ज्वारी. आणि पुन्हा शेळ्या चरायला पण जातात का? चरायला आपण तुम्ही नेता. आणि पावसाळ्यात कसं, पावसाळ्यात इकडे सगळं उघडलं की माळाला शेतकरी मित्रांनो, माळी जे आहे गौरी पासून 1 किलोमीटर वगैरे यांचं शेड आहे, ती माहिती पण इथे येऊन घेऊन जाऊ शकता. मग आता याच्यात गाभण किती हात शेळ्या? गाभण याच्यामध्ये आता माग मोरी हातात, माग पुढे तेवढं काय समजत नाही सध्या. 2-3 हात समजा ती. आणि सुतार कधी टाकता? सुतार आम्ही याला संध्याकाळी. आणि सुतार, कापूस. बरं, आता 6 महिन्यात काय बोकडे विकडे विकले काय तुम्ही? नाही, काहीच नाही. नेमकंच आम्ही सुरू केलं. सगळं नियोजन चालू आहे आमचं सध्या. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, यांचं हे सर्व तुम्हाला शेळीपालन दाखवत आहे. संध्याकाळी आता दिवसभर करून आलेले आहे. तर युट्यूबला येतो की भांगते काय की बरोबर दाढी थोडी यायची नाही म्हणाल. बरोबर, कॅमेरा आवाज आहे तिकडं. जाऊ दे की मग चालू आहे. तर आपल्या सुतार पलीकडे आहे का तिकडे? तिकडे आहे सुतार. जे आता आपण मेथी घास लावला, ते आला का कापायला? नाही.
पहिला होता ते संपला. असं का? हा मग सध्या फक्त बाहेर चारून आणायचं. चारून सध्या बाकी मग काय सध्या टाकले भुईमुगात काढ, काय टाकता? भुईमुगात काढ. आणि मग याच्यामध्ये काय रोप घालता का? काय घालता? ताप वगैरे, थंडा. पुन्हा पॅरेली, पुन्हा ते अंग पोट लागली, घाबरू लागल्या. हा शेतकरी मित्रांनो, यांनी बघू शकता आता नवीन सगळं सिस्टीम आता इथं उभी केलेली आहे. हे उघडून दाखवा म्हणा. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची औषधं त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ही औषधं शेळी पालनाची याच्यामध्ये आहे. इंजेक्शन वगैरे, पुन्हा ते आपलं जतात औषध आहे. जतात औषध. बरं. आणि हे इंजेक्शन वगैरे कोण देते? हे आम्हाला सरकारी डॉक्टर भेटते ना या. आता इथं पण इंजेक्शन स्वतः ट्रेनिंग स्वतः देता. बरं बरं. लिंबू आहे लिक्विड. बरं. सर्दी वगैरे द्यायसाठी किल्ल्याला पिळायला 5-10 ml. 5-10 ml. किल्ल्याला किती द्यायचं? किल्ल्याला 5 ml, पिळायला 10 ml. बरं. वेट नुसार त्याच्या. बाकी बघू शकता सर्व औषधं आणि शेळी पालन करायचं म्हणजे सर्व औषधं पाहिजे आहे की नाही? आहे ना, काही विषय नाही. आणि याच्यामध्ये काय लिव्हर टॉनिक वगैरे आहे का? हा, लिव्हर टॉनिक आहे. लिव्हर टॉनिक आहे. आणि ते मला हे दिसायला सलाईन. मेट्रो, पुन्हा हे इंजेक्शन आहे. बरं. आणि हे सर्व तुम्ही देता का डॉक्टरला बोला? पहिले डॉक्टर होते. पहिल्यांदा डॉक्टर स्वतः देता. बरं बरं. मग बघू शकता शेतकरी मित्रांनो, खूप यांनी आता ग्रोथ या व्यवसायामध्ये केलेली आहे. आणि शेळ्या वाढवायच्या काय? हा, 5 ते 25 टार्गेट आहे. 25. बरं बरं. एवढं वाढवायचं आहे की नाही? आता आणायचं आता. आणि त्याच्यामध्ये आमचं कुक्कुटपालन सुद्धा. कुक्कुटपालन शेतकरी मित्रांकडे पाठीमागे कुक्कुटपालन पण यांचं आहे. किती कोंबडे आता? 200 जवळजवळ असतील कोंबडे. आणि त्याच्यातून सध्या अंडे काही कोंबड्या विक्री? अंडे आहेत. अंडे बघू शकता शेतकरी मित्रांनो, दाखवा, काढून दाखवा. शेतकरी मित्रांनो बघू शकता अंड्याचा व्यवसाय. अंडे पण याच्यात ठेवलेले आहे. घरून अंडे आहेत. मग आता विक्री कुठं करता? कोंबड्या ते बशीतून आम्ही तर बघू शकता तिकडे कुक्कुटपालन आहे. आणि आता हा परिसर बघू शकता कशा प्रकारे नियोजन आहे, सांभाळतात. तर मग सकाळी शेळ्या सोडत इथंच राहत आहे की नाही? सकाळी एकदा खुराक टाकतो. त्याच्यानंतर मग 9 वाजता सोडतो. 9 वाजून मग 2 वाजेपर्यंत याला चालायचं. 12ला एकदा पाणी पाजाय आणतो. 12 नंतर पुन्हा 2 वाजता याला आणतो इथं. जेवण वगैरे करतात, मग पुन्हा सोडतात. बरं. पुन्हा 5 वाजता आणतात. अशा प्रकारे नियोजन आहे की मित्रांनो? अशा प्रकारे नियोजन आहे. आणि 5 नियोजन आहे. नक्कीच आपल्या चॅनल लाईक करायला विसरू नका. आणि एकदा आपला हा पत्ता सांगा तुमच्या फार्मचा. हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका बौर या गावी आहे. बौर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मालकाचं नाव आपले? गंगाधर बाबुराव पोपरे. तर नक्की तरुण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पाहण्याचं असेल तर नक्की इथे या आणि पहा. आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक